नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शेल पिंपळगावजवळ चिंचोशी रोडच्या कडेला जखमी अवस्थेत एक 50 वर्षीय इसम आढळून आला. त्याला सुरुवातीला चाकण ग्रामीण रुग्णालय व नंतर वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे नेण्यात आले. मात्र वायसीएम रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू असताना संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तीच्या मांडीला पाठीमागील बाजूने गुडघ्याजवळ आणि घोट्याजवळ जखमा दिसून आल्या, तसेच पंजाजवळ जखमा आढळून आल्या आहेत. या प्रकरणी वायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूचे कारण डोक्याला जखम म्हणजेच हेड इंजुरी असे नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास चाकण उत्तर पोलीस करत आहेत. भरधाव मोटारीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या इसमाला जोराची धडक दिली. अपघातानंतर रात्रीचा अंधार आणि पाऊस याचा फायदा घेत अज्ञात वाहन चालक तसाच पुढे पळून गेला. राजू टोपे वय वर्ष 40 राहणार वाकी तालुका खेड या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला आणि छातीला दुखापत झाली आहे, तर चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर भोसे येथील इंडियन गॅस कंपनीसमोर रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या टेम्पोला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने धडक देत अपघात केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र टेम्पोचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कंटेनर चालक राजेश्वर सिंग यादव राहणार मालाड ईस्ट मुंबई याच्यावर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील महाळुंगे पोलीस ठाण्याजवळील जुन्या पुलाचा भराव खचल्यानं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून या पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक 14 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. चाकण, तळवडे व महिंद्राकडे जाणाऱ्या वाहनांसाठी HP चौक, एन्ड्युरन्स चौक, सिग्मा, VW कॉर्नर, ARAI चौक, स्पायसर चौक तसेच महिंद्रा सर्कल मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चाकणहून येणाऱ्या वाहनांसाठी वाघचाई नगर, बिरदवडी चौक आणि महाळुंगे गाव कमान आंबेठाण मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाहन चालकांनी सहकार्य करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. चाकणजवळील खराबवाडीमध्ये पावसात धनगर बांधव सिद्धू हाके यांच्या 40 मेंढ्या ठार झाल्या आहेत. घटनास्थळी खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त पुणे लाईव्हवर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता. पुणे नाशिक महामार्गावर पावसाच्या पहिल्या सरींनी PMRDA यांच्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. चाकणमधील रस्त्यावर नद्या अवतरण्यास जबाबदार कोण या प्रश्नांची अनेक उत्तरे समोर येत आहेत. खेड तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेती, उभी पिके व शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळावी, तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात आले. चाकणला मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी इमारतीचे तळमजले पाण्यात बुडाले. यामुळे राष्ट्रीय बँक व मोठ्या खासगी बँकांचे व्यवहार 48 तासांपासून विद्युत पुरवठा अभावी ठप्प झाले आहेत. आणखी 2 दिवस व्यवहार सुरळीत होण्यास वेळ लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अशा प्रकारे व्यवहार ठप्प असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्राहकांचे विद्युत बिल वेळेवर न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करणारी महावितरण कंपनी मात्र पहिल्याच पावसात तातडीची सेवा पूर्ववत करण्यात पूर्ण अपयशी झाल्याचे चित्र चाकण व परिसरात दिसत होते. खेड तालुक्यातील हेद्रुज खिंड रस्ता 4 दिवसात खचला असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनी या मार्गे जाऊ नये असे स्थानिकांनी फोटो पाठवून कळवले आहे. आता या रस्त्याचे काम कोणी केले, कसे केले, कोणत्या अधिकाऱ्यांचे हात या रस्त्याच्या काँक्रीटमध्ये बरबटलेले आहेत याचा शोध घेण्याची मागणी स्थानिक करत आहेत. आळंदीमध्ये गोपाळपूर सिद्धपेठ येथे इंद्रायणी महापुरात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करणाऱ्या तरुणांचे आणि प्रशासनाचे कौतुक होत आहे. खेड तालुक्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली निघाली आहे. पश्चिम भागात मात्र भात क्षेत्रात लागवडीच्या कामांना वेग आलाय. पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीची कामे खोळंबली असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले. तालुक्यातील 3 धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा होऊ लागलाय. 1.5 TMC क्षमतेचे कळमोडी धरण सोमवारी रात्री 11:45 पूर्ण भरले. दिनांक 6 जुलै रोजी झालेल्या एका दिवसात 128 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. चासकमान धरणात आज अखेर 36.14% पाणीसाठा झाला असून भामा आसखेड धरणात 53.35% पाणीसाठा झालाय.
खेड तालुक्यात मागील 24 तासात विक्रमी पाऊस झाल्याच्या नोंदी समोर आल्यात. खेड तालुक्यातील मंडलनिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे: वाडा 52 मिलीमीटर, खेड 80 मिलीमीटर, कुळे 97 मिलीमीटर, पाईट 97 मिलीमीटर, चाकण 150 मिलीमीटर, आळंदी 85 मिलीमीटर, शेळपिंपळगाव 125 मिलीमीटर, कन्हेरसर 158 मिलीमीटर आणि कडूस 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चाकण आणि कन्हेरसरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मौजे रेटवडी येथील सतारका वस्ती जवळील ओढ्यावरून वाहून गेलेले समीर जाधव याचा मृतदेह खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथील आंबे ओहोळ येथील ओढ्यामध्ये आढळून आलाय. खरपुडी बुद्रुक येथील जवळके फाटा ते मांडवळा रस्त्यावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी जारी केलेली नसल्याने मुसळधार पावसाने येणारे पाणी थेट शेतात, गोठ्यात व घरात गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संबंधित शेतकरी रामनाथ होले यांच्या शेतातील पिके मातीसह वाहून गेली आहेत. सोमवारी दिवसभर आणि रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या काही तासात खेड तालुक्यात चांगलीच दाणादाण उडाली आहे. चाकणमधील अनेक व्यावसायिकांचे ओढ्यांच्या पुराचे पाणी दुकानात शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चाकणमधील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित आहे. चाकणमधील दुकानदार व व्यावसायिक मंडळींनी मंगळवारी 7 जुलै रोजी पाण्याचा पंपाचा वापर करून इमारतींच्या तळमजल्यातील पाणी उपसून बाहेर काढले. अनेक व्यापारी संकुलात हे चित्र पाहायला मिळाले. खेड सेज चाकण एमआयडीसीतील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी कामगारांचे प्रश्न यावेळी मांडले. एमआयडीसी परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत कामगार, माथाडी कामगार तसेच इतर कामगार वर्गात भेडसावणाऱ्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सेज व एमआयडीसीतील कामगारांच्या रोजगाराची सुरक्षितता, वेतन, बांधकाम कामगार कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी, माथाडी कामगारांच्या विविध समस्या, औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांच्या अडचणी तसेच अन्य प्रलंबित प्रश्न मांडले. या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय कुंदन, उपसचिव कापडनीस, अप्पर सचिव उपस्थित होते. बैठकीदरम्यान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आमदार बाबाजी काळे यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करून कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या सूचना दिल्या. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी दिनांक 5 व 6 जुलै रोजी खेड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. या दुर्घटनेत रेटवडी येथील समीर भीमाजी जाधव आणि कडूस येथील अमोल डांगले हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसऱ्या तरुणाचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहाला दिली आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत आमदार बाबाजी काळे यांनी शासनाने पूरग्रस्त कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी तसेच बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवावेत अशी मागणी विधानसभेत केली. यासोबतच अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केले. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी अशी भूमिका आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहात मांडली. दरम्यान शासनाने मदतीचे आदेश दिले असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. बाबाजी काळे अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये चाकण आणि पंचक्रोशीमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, अवकाळी पाऊस झाला आणि त्या माध्यमातून समीर भीमाजी जाधव रेटवडी आणि अमोल डांगले कडूस हे 2 युवक बेपत्ता होऊन एकाची बॉडी त्या ठिकाणी सापडलेली आहे, दुसरी त्या ठिकाणी शोध घेतला जात आहे. शासनाला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की जी व्यक्ती मृत पावली त्यांना पण आणि इतर जे सापडत नाही आहे त्याच्यासाठी संशोधन सापडवण्यासाठी योग्य ती कारवाई तात्काळ लवकर करावी असे आपल्या माध्यमातून या ठिकाणी माननीय महसूल मंत्री महोदय आहेत त्यांच्या माध्यमातून आदेश व्हावेत. तर आत्ता ती दखल घ्यावी, आपल्या माध्यमातून आदेश व्हावेत. शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा 2026चा पालखी प्रस्थान कार्यक्रम दिनांक 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होणारा सोहळा मर्यादित लोकांमध्ये संपन्न करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आळंदीमध्ये मोठी गर्दी होत आहे. आळंदी नगर परिषद क्षेत्रात पुरामुळे नागरी सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त आळंदीत आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी नगर परिषद क्षेत्रातील नुकसान झालेल्या सार्वजनिक नागरी सुविधा पुनर्स्थापित करण्यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने 10 कोटींचा निधी आज देण्यात आलाय.
दरम्यान महापुराची गंभीर परिस्थिती पाहता यंदा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत न येता थेट पुण्यात पालखी सोहळ्यात सामील व्हावे असे आवाहन आळंदी देवस्थान, नगर परिषद व जिल्हा प्रशासनाने केले. पुण्याकडून आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना थोपवण्यात आले असले तरी नाशिक, अहमदनगर आणि बीडच्या बाजूने येणारी वाहने चाकण व मरकर मार्गे आळंदीत दाखल होत असल्याचं स्थानिकांनी कळवले. खूप मोठ्या संख्येने आळंदीत आलेल्या हजारो वारकऱ्यांना या पूर परिस्थितीत सोयी सुविधा पुरवणे प्रशासनाला कठीण झाले. आळंदीत पूरस्थिती हळूहळू निवळत असली तरी इंद्रायणी नदीवरील 4ही पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. बुधवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने संपूर्ण आळंदी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. खेड तालुक्यात मंगळवारी 7 जुलै रोजी सकाळपासून उसंत घेतलेल्या पावसाने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. मात्र मंगळवारी रात्री 9 नंतर पुन्हा संततधार बरसात सुरू झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान. संस्थान व प्रशासनाच्या आवाहनाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. देहूत अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन यशस्वी. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत 341वा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अखंड गजर, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र देहुगाव येथून मंगळवारी दुपारी श्री संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर संस्था, नगरपंचायत प्रशासन आणि शासनाने अनावश्यक गर्दी टाळण्याचे केलेले आवाहन वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाळल्याचं दिसून आले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी मान्यवर उपस्थित होते. सोमवारी झालेल्या धो-धो पावसाने मागील काही वर्षांच्या इतिहासात चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरातील तळे काठोकाठ भरले आहे. मुसळधार पावसाने या मंदिर परिसरात संरक्षक भिंत कोसळली तसेच झाडे उन्मळून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यंदाच्या पावसाने जो धुमाकूळ घातला आहे त्याचं एक चिन्ह आपल्याला चक्रेश्वरला दिसतंय. आज चक्रेश्वरला आल्यानंतर असं जाणवलं की गेल्या 40 वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये जे तळं भरलेलं नव्हतं ते आज आपण भरलेलं पाहतोय. आणि एक प्रकारच्या निसर्गाचा जो कोप झालेला आहे त्याचं एक चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तसं पाहायला गेलं तर बाजूच्या ज्या वड्याचं वगैरे पाणी आहे त्याचा स्रोत या तळ्यामध्ये येतोय आणि त्याच्यामुळे तळं भरलं जातं. मात्र गेल्या 3-4 दिवसामध्ये एवढा पाऊस पडतोय की मंदिर आणि मंदिराच्या परिसरामध्ये असलेलं सगळं जे पाणी आहे ते या तळ्यामध्ये आलेलं आहे आणि हे तळं इतकं भरलेलं आहे. आणि हे पाणी ज्यावेळेस दुसरीकडं सर्क्युलर व्हायला पाहिजे किंवा वड्यामध्ये जायला पाहिजे त्यावेळेस वड्यामधून सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पाणी चालल्यामुळं आज आपल्याला हे तळं इतकं भरलेलं दिसतंय. मी पहिल्यांदाच एवढं तळं भरलेलं पाहिलं आहे. आणि या कालच्या पावसामध्ये सगळं पाणीमय झाले होते. ही चक्रेश्वर मंदिराची उत्तर साईडची जी भिंत आहे, संरक्षण भिंत आहे, ती पाण्याने वाहून गेले. जवळजवळ 10-25 फूट भिंत आहे ती सगळी पाण्याने वाहून गेली आहे. एक खूप जुनं वर्ष झाड आहे, ते झाड परत कोळमळून पडले. कसं झाड होतं? गुलमोहरचं झाड होतं. ते गुलमोहरचं झाड पावसाने पडलं. खूप मोठं झाड आणि खूप जुनं झाड आणि मोठं झाड होतं. ज्याने कोणाची म्हणजे हानी झाली नाही आहे पण ते नुकसान झालंच आहे शेवटी. केंद्र शासनाच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा साक्षरतेची वारी शिक्षणाचा संदेश हा जनजागृतीपर चित्ररथ सहभागी होणार आहे. संततधार पावसाने खेड तालुक्यातील कडूस येथील डांगले शिवारातील 22 वर्षीय युवक अमोल विलास डांगले व रेटवडीमधील समीर भीमाजी जाधव वय वर्ष 30 या पाण्यात वाहून गेलेल्या दोघांपैकी समीर जाधव याचा मृतदेह मिळून आला आहे. तर डांगले यांचे शोधकार्य अद्यापही सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. खेड तालुक्यातील चांडोलीपासून कडूसकडे व राजगुरुनगर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये पावसामुळे मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. हे खड्डे बुजवण्यासाठी व प्रशासनास जाग आणण्यासाठी राजगुरुनगर वकील संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व वकिलांनी चांडोली येथे रस्त्यावर खड्ड्यात झाडे लावा आंदोलन केले. त्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.